नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी बनवत आहे मटर फुलकोबी पनीरची भाजी. चला आपण बघूया रेसिपी. आता त्यासाठी मी आधी कांदे चिरून घेत आहे. लसूण शिलेला आहे, टमाटे, मिरची, सांबार हे सगळं साहित्य घेतलं आहे. आता मी थोडं गरम करून घेणार, तेलामध्ये फ्राय करून घेणार आणि त्याला मिक्सरमध्ये काढणार. चला आपण बघूया आता रेसिपी. चला पहिले कांदा बारीक करून घेते मी. कांदा बारीक झाला आहे. त्यानंतर टमाटे, हे बघा टमाटे बारीक झाले. आता हे सगळं मी भाजून घेणार तेलामध्ये. सगळं गॅस चालू करते आता मी. बघा गॅस चालू केला आहे. कढईमध्ये तेल टाकते मी. चला तेल गरम झालेलं आहे. आता आपण कांदे भाजून घेऊ. कांदे मी मोठे मोठे चिरले आहे, कारण ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक लावून घेणार आहे मी. याच्यामध्ये टाकणार आहे लसूण. लसूण टाकला आहे. आता टाकत आहे मिरची. मिरचीचे 2 तुकडे करून घेते मी. आता मिरची टाकत आहे. बघा फिरवून घेते मी आता. त्यानंतर टाकायचं आहे टमाटे. हे सगळं एकत्र मी भाजून घेणार आहे पहिले. फिरवून घेतलं. हे सगळं झालं आहे. आता गरम भाजलेलं आहे. गॅस बंद करून घेते मी आणि हे सगळं मिक्सरला लावून घेते आता. आता हे सगळं मिक्सरला लावून घेते मी. थोड्या याच्यात जिरं टाकून. जिरं टाकलं आहे. सांबारच्या कांड्या आहेत त्या टाकून देते आणि आता हे मी मिक्सरला लावून घेते. आता हे सगळं मी मिक्सरला लावत आहे. हे बघा हे बघा पेस्ट झाली आहे तयार. आता आपण फुलकोबी पनीर तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. पुन्हा एकदा तेल टाकत आहे. हे बघा तेल टाकलं आहे. आता पनीर तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तेल गरम झालं आहे. त्याचे काप मोठे मोठेच कापायचे आहे. पनीर झालं आहे गरम, फ्राय झालं आहे. आता पनीर ताटात काढून घेऊ आपण. आता टाकत आहे मी. आता टाकत आहे फुलकोबी. फुलकोबी शिजत आहे. त्यानंतर टाकू आपण ओलेवाले वाटाणे.
फुलकोबी मटर झालेले आहे आता गरम आणि शिजलेले आहे. तेलामध्ये मी आधी फ्राय करून घेतले होते. झालं आहे ते. आता आपण भाजीला फोडणी देऊया नाही का. आता हे मी प्लेटामध्ये काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी देणार आहे. त्याआधी कढई मी धुवून टाकते. चला आता कढईमध्ये मी तेल टाकत आहे. 2 चम्मच तेल टाकत आहे. आधी मी सगळंच तेलामध्ये फ्राय केलं आहे म्हणून तेल जास्त टाकत नाही. तेल कमी टाकत आहे. आता कांदे टाकत आहे मी. हे बघा बारीक चिरलेला कांदा. मी पेस्ट करतानाच काजू वगैरे टाकले होते. माझं लक्षात नाही राहिलं दाखवायचं वगैरे. ते मला नंतर लक्षात आलं. नंतर मी बारीक करून घेतले काजू त्याच्यामध्ये टाकून. आता जी आपण ग्रेव्ही केली आहे ते ग्रेव्ही टाकत आहे मी याच्यामध्ये. आता फिरवून घेत आहे. आता टाकत आहे मी तिखट मीठ. हे बघा तिखट 2 चम्मच. हळद अर्धा चम्मच. बटर पनीर मसाला ते पण घालत आहे मी. गरम मसाला पण टाकून ठेवायचा. चवीपुरतं मीठ. फिरवून घेत आहे. ग्रेव्हीला छान रंग आला आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे. हे बघा ग्रेव्ही किती छान दिसून राहिली आहे. चला आता याच्यात टाकत आहे आपण पनीर मटर फुलकोबी. छान फिरवून घ्यायचं. किचन मध्ये मुलांची गडबड सुरूच असते. चुलबुचुल चुलबुचुल. जेवण झालं आहे की नाही, मम्मी केव्हा जेवण करायला देते आम्हाला. 10 वाजले आहे संध्याकाळचे. चला आपण थोडं झाकून ठेवूया. आता आपण प्लेट काढून बघून घेऊया एकदा. मी आता ते मिक्सरमध्ये जे मसाला बारीक केला आहे ते मिक्सरच्या डब्यामध्ये नाही का, ते आता आपण लेडीजला सवयच असते वेस्टेज काहीच जाऊ द्यायचं नाही. ते मिक्सरचा डबा मी धुतला आहे. जे बारीक केलं होतं ते आपण नाही का सगळं व्यवस्थित. आणि ते याच्यामध्ये मी टाकत आहे पाणी. जेवण झालं का? हो ग. चला आपण ते पाणी म्हणजे मसाल्याचं पाणी टाकलं आहे. आता आपण ते प्लेट झाकून ठेवूया. थोडं प्लेटवर पण पाणी ठेवलं आहे मी. 5-10 मिनिटं शिजू दे. चला आपण भाजी शिजली का बघून घेऊया. आता झाली आहे भाजी. मी आता गॅस बंद करत आहे आणि सांबार टाकून देत आहे मी.
बघा सांबार टाकला आहे. चला बघूया भाजी. बघा छान भाजी झाली आहे. सुगंध पण छान येऊन राहिला भाजीचा. चला साहेबांना जेवण देऊया आणि मुलांना पण जेवण देऊया आपण. चला आपलं ताट तयार झालं आहे, बघून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हे बघा भाजी.